आज अहिल्यानगर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी जी निवड प्रक्रिया होती ती आपण महापालिकाचे जीबी हॉलमध्ये केली आहे आणि त्याच्यात महापौर पदासाठी एकच नॉमिनेशन प्राप्त झालं आणि उपमहापौर पदासाठी पण एकच नॉमिनेशन पत्र प्राप्त झालं आणि दोन्ही नॉमिनेशन पेपर्स आहेत ते वैध झालेले होते आणि त्या हिशोबाने महापौरपदी ज्योती गाडे मॅडम तसेच उपमहापौरपदी धनंजय जाधव साहेब यांची निवड महापालिका सदनात करण्यात आली। आज माझी अहिल्यानगर शहराच्या प्रथम महिला म्हणून महापौरपदी निवड झाली आहे। त्यामुळे मी आज माझे वडील आमदार शिवाजीराव कर्डिले तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप व सुजयदादा विखे पाटील यांना प्रथम मी धन्यवाद व्यक्त करते आणि या सर्वांना समोर ठेवून आदर्श माझा मी चांगल्या प्रतीचे काम करेल असा विश्वास व्यक्त करते। आणि पहिलं प्राधान्य कशाला राहील काय आता आपल्या नगर शहरात संग्राम भाई यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या माध्यमातून म्हणजे 80% रोडचे ड्रेनेजचे कामं पूर्ण झाली आहेत असं मला वाटते आणि नंतर प्रथम मी शहराचे आता मला एवढं काही माहित नाही त्याच्यामुळे प्रथम मी पहिले पाहणी करेल जिथं काही ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करेल। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप साहेब, त्याचप्रमाणे आमचे नेते डॉक्टर सुजयदादा विखे पाटील साहेब तसेच भाजपा आणि राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक नगरसेविका यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि आज जी मला अहिल्यानगरच्या उपमहापौरपदी काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे, निश्चितच मी आपल्या माध्यमातून शहरवासियांना हा विश्वास दाखवू इच्छितो की ज्या पद्धतीनं भाजप राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना आपण भरघोस मतदान करून विजयी केलं, जो विश्वास तुम्ही सुजयदादा विखे पाटील आणि संग्राम भैया जगताप यांच्यावर दाखवला, निश्चितच आम्ही एक चांगल्या प्रकारचं काम नगर शहरामध्ये करून दाखवू। आणि ही महानगरपालिका जी आहे ही नगर शहराच्या लोकांची आहे, ही जनतेची आहे। 24 तास कशा पद्धतीने त्यांना त्यांचे कामं आम्हाला करता येतील याच्यावर आमचं 100% प्राधान्य राहणार आहे। आणि एक दर्जेदार रस्ते असतील, मुबलक पाणी असेल, आता सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होतो, तर आमचं निश्चितच प्रयत्न असा राहील की रोज पाणी कसं देता येईल, स्वच्छ शहर कसं ठेवता येईल, हरित शहर कसं ठेवता येईल, ग्रीन सिटी क्लीन सिटी ही संकल्पना घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत। मी प्रसार माध्यमांचे पण मनापासून आभार मानतो। आपलंही सहकार्य आम्हाला असू द्या। प्रशासन तर आमच्या बरोबर आहे, मी आयुक्त साहेबांचे पण मनापासून आभार मानतो, त्यांचंही सहकार्य आम्हाला लाभणारच आहे आणि एक चांगल्या प्रकारचं काम आम्ही करून दाखवू। आव्हानात्मक तसं शहर जे आपण पाहतो की आता मध्ये जे ह्याची जी समस्या होती कचऱ्याची, ती बऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता सॉल्व्ह झाली आहे। कालच आपण जर पाहिलं तर आमचे राष्ट्रवादीचे नेते अविनाश घुले यांनी पण संकल्पना मांडली आहे की नवीन इंदोरच्या धर्तीवर एक चांगल्या प्रकारे एक स्वच्छतेची एक गाडी त्या ठिकाणी ते घ्यायचं आहे, तर त्यासाठी पण आम्ही प्रयत्न